नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC व ग्रुप डी साठी येणारे महत्त्वाचे 25 PYQ क्वेश्चन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था यावर आपण बघणार आहोत. प्रश्न पहिला, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समानतेचा अधिकार दिला आहे? बघा, भारतीय संविधानाच्या कलम 14 मध्ये ऑप्शन क्रमांक ए यामध्ये समानतेचा अधिकार दिला आहे. त्यानंतर बघा, भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला? हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. तर भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा वेळ लागला. त्यानंतर न्याय, समता, बंधुता यांचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या भागात आहे? तर या चारही शब्दांचा ठळक उल्लेख उद्देशिका म्हणजे आपली प्रस्तावना जी आहे संविधानाची त्यामध्ये आहे. त्यानंतर आपत्कालीन तरतुदी कोणत्या कलमांतर्गत येतात? तर आपत्कालीन तरतुदी म्हणजे आणीबाणी ह्या तरतुदी 352, 356 आणि 360 या 3 कलमांतर्गत येतात. त्यानंतर पंचायत राजची स्थापना कोणत्या संविधानिक सुधारणेद्वारे झाली? तर बघा, पंचायत राजची म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि आपली जिल्हा परिषद यांची स्थापना संवैधानिकरित्या ही 73व्या घटना दुरुस्तीनुसार झाली. त्यानंतर मूलभूत हक्कांची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली? तर बघा, मूलभूत हक्कांची संकल्पना आपण अमेरिका या देशाकडून घेतली, म्हणजे त्यांच्या संविधानातून घेतली. त्यानंतर राष्ट्रपती कोणत्या परिस्थितीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलवू शकतो? म्हणजे जी बैठक असते दोन लोकसभा आणि राज्यसभेची ती एकत्र बैठक केव्हा बोलू शकतो? आपत्कालीन परिस्थितीत पण बोलू शकतो. विधेयक जर थांबले असताना म्हणजे त्याच्यावर काहीच विचार किंवा निर्णय होत नसेल, तसेच दोन्ही सभागृहामध्ये जर मतभेद असेल, एक सभागृह पॉझिटिव्ह असेल, एक सभागृह निगेटिव्ह असेल, तर अशा तीनही परिस्थितीमध्ये राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलवू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. त्यानंतर राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नागरिकांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे? बघा, आपल्याला कलम 25 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य दिले आहेत? बघा, ऑप्शन क्रमांक भाग 3 मध्ये भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य दिले आहेत. त्यानंतर अर्थमंत्री कोणत्या सभागृहातून निवडले जाऊ शकतात? बघा, अर्थमंत्री हे एक सामान्य मंत्रीच असतात आणि मंत्री हे राज्यसभा, लोकसभा दोन्ही सभागृहाचे कोणत्याही सभागृहाचे सदस्य असले तर ते मंत्री होऊ शकतात. यामुळे दोन्ही सभागृहातून ते निवडले जाऊ शकतात. त्यानंतर संसदेतील कोणत्या सभागृहाला कायमस्वरूपी सभागृह म्हटले जाते? त्याचे योग्य उत्तर आहे राज्यसभा. कारण राज्यसभा हा कधीच विसर्जित होत नाही, कारण ती कंटिन्यू चालणारं सभागृह आहे. लोकसभा ही दर 5 वर्षांनी फिक्सली ते विसर्जित होतच असतं. त्यानंतर संविधानातील दुरुस्ती प्रक्रिया कोणत्या देशातून घेतली? आपल्या संविधानातील बरेचसे भाग हे दुसऱ्या देशाकडून बॉरो केलेले आहेत आपण, तर त्या प्रकारे संविधानातील दुरुस्ती प्रक्रिया म्हणजे अमेंडमेंटची प्रक्रिया ही आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतली आहे. त्यानंतर वित्त आयोग किती वर्षांनी स्थापन केला जातो? बघा, प्रत्येक वित्त आयोग हा 5 वर्षासाठी असतो, त्यामुळे तो प्रत्येक 5 वर्षांनी तो स्थापन केला जातो. त्यानंतर संसदेचं कोणतं सभागृह विसर्जित केलं जातं? बघा, आपल्याला माहिती आहे की राज्यसभा विसर्जित होत नाही, म्हणजे संसदेचं लोकसभा हे सभागृह विसर्जित केलं जातं. त्यानंतर भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी घटनेची मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? सर्वांना आपल्याला उत्तर माहिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर भारतातील राज्यपालांची नेमणूक कोण करतं? तर भारतातील राज्यपालांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. कुणाच्या सल्ल्यानुसार? गृह मंत्रालय किंवा केंद्रीय कॅबिनेटच्या सल्ल्यावर. त्यानंतर भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतात बघा, बहुपक्षीय लोकशाही. भारतात 2 पेक्षा अधिक पक्ष आहेत, बरोबर आहे का? 2 किंवा 3 पेक्षा अधिक पक्ष असल्यामुळे बहुपक्षीय लोकशाही आहे. त्यानंतर राज्यसभेचे सदस्य किती वर्षासाठी निवडले जातात? बघा, लोकसभेचे आपण निवडून देतो ते 5 वर्षासाठी, पण राज्यसभेचे सदस्य हे दर 6 वर्षासाठी निवडले जातात. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडले जातात? बघा, आपण लोकसभेला म्हणजे खासदारांना थेट आपण मतदान करतो, पण राष्ट्रपती निवडीला आपण थेट मतदान करत नाही. तर कोण आमदार, खासदार हे राष्ट्रपतींना मतदान करतात, त्यामुळे अप्रत्यक्ष मतदानाने भारताचे राष्ट्रपती निवडले जातात. त्यानंतर भारतातील मुख्यमंत्री कोणत्या सभागृहाचे असतात? बघा, मुख्यमंत्री हे विधानसभेचे पण असू शकतात, विधान परिषदेचे असू शकतात, म्हणून त्यामुळे या ठिकाणी क आणि ड हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. त्यानंतर नागरिकत्व कोणत्या भागात नमूद आहे? बघा, आपल्या संविधानात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे घटक विभागले आहेत, त्यानुसार नागरिकत्व हे संविधानाच्या भाग 2 मध्ये आहे, कलम 5 ते कलम 12. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोग कोणत्या कलमांतर्गत स्थापित करण्यात आला आहे? तर भारतीय निवडणूक आयोगाचे कलम आहे कलम 324. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम 51A कशाशी संबंधित आहे? बघा, कलम 51 हे घटना दुरुस्ती करून टाकलेलं कलम आहे, तर त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य हे कलम 51A मध्ये आहेत. त्यानंतर
राज्यघटनेत संसदीय प्रणाली कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? आपल्या भारताने ब्रिटन या देशाकडून संसदीय प्रणाली ही स्वीकारलेली आहे. धन्यवाद.